दादा, आज मावळ पोरका झाला आहे. आज मावळातील तो कार्यकर्ता ढसाढसा रडतोय. डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत, कारण आज तो स्वतःला पोरका झाल्यासारखं समजतोय. त्याच्यासाठी तुम्ही नेता नव्हता दादा, तुम्ही आधार होता, छत्र होता आणि मोठा भाऊही होता. दादा, आज मावळाला कुणीतरी सोडून गेल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्राला आणि मावळाला पोरक करून तुम्ही निघून गेलात. मावळवासियांनी तुमच्याकडे फक्त नेत्यासारखं नाही, तर आपल्या घरच्या मोठ्या भावासारखं पाहिलं होतं. हजारो कोटींचा निधी मावळवासियांसाठी आणलात आणि त्या मावळच्या कायापालट घडून आणला. दादा, तुम्ही मावळात अनेक वेळा आलात, पण अलीकडे आलेला तो दिवस, तो मावळ कधीच विसरणार नाही. आमच्या अण्णांनी आयोजित केलेल्या सप्ताह पाहिला राज्याचे उपमुख्यमंत्री मावळात आले होते. तेव्हा तेथे बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता, अभिमान होता आणि आपुलकीही होती. पण दादा, त्या आनंदापेक्षा मोठा क्षण होता जेव्हा तुम्ही त्या सप्त्यात मावळवासियांच्या पंक्तीला बसलात. माय माऊलींच्या मांडीला मांडी लावून आई बहिणींसोबत आमच्या मावळाचा स्वाद घेतला. खरंच दादा, तो दिवस आजही डोळ्यासमोर उभा राहतो आणि ते आमचं भाग्य होतं. ज्याच्यावर कार्यकर्ते जेव्हा पलीकडे प्रेम करतात, तो नेता आमच्या मावळात आमच्या घरच्यांसोबत जेवत होता. पण कोणाला माहित होतं, तेच जेवण मावळसाठी शेवटचं ठरेल. आज सगळीकडे फक्त एकच शब्द आहे, मावळात अंधार झाला आहे. पण कोणालाच काही सुचत नाही. मावळ पोरका झालाच दादा, पण आमच्या अण्णांनाही तुम्ही पोरकं करून गेलात. तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारा आमचा अण्णा आज एकटा पडला आहे. मोठ्या भावाचं छत्र हरवल्यासारखं वाटतंय. आज आमच्या अण्णांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि मावळच्या प्रत्येकाच्या डोळ्यात तुमची आठवण. दादा, बारामती म्हटलं की अजितदादांची बारामती आठवते. पिंपरी चिंचवड म्हटलं की दादांनी घडवलेला विकास दिसतो आणि मावळ म्हटलं की सुनील शेळके यांच्या सोबत तुम्ही दिलेला शब्द, आत्मविश्वास आणि मावळचा विकास हे समीकरण जनतेच्या मनात कायम कोरलं गेलं. दादा, आजही तुमचे शब्द कानात घुमतायत. मी आमदारकीला, नगरपंचायतीला आलो नसेल, पण तुम्ही मोठ्या संख्येने निवडून दिलं. असंच काम करत राहा. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला मी येईल किंवा नाही, पण निवडणुका जिंकून दाखवा. मावळ पुढे नेण्याचं काम मी करेन. फक्त विश्वास ठेवा. दादा, हा विश्वास आजही तसाच आहे, फक्त आज तो डोळ्यात पाणी घेऊन उभा आहे. खरंच दादा, आज मावळ पोरका झाला आहे, पण तुमचं स्वप्न, तुमचा विश्वास आणि मावळवरचं प्रेम मावळवासी कधीही पोरकं होऊन देणार नाही.